नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंबंधी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जमाती लाभार्थ्यांसाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अनुदानाचे वितरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभाग यांच्यामार्फत 10 डिसेंबर 2024 रोजीचा हा शासन निर्णय आहे। या शासन निर्णयानंतर राज्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये जे आहेत सन 2024-25 आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्याकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी 300 कोटी रुपये या ठिकाणी जे आहेत अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली होती आणि त्या अनुषंगाने 195,28,44,500 एवढा निधी जे आहेत राज्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे। माहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2024 या कालावधीच्या खर्चांसाठी 46,82,12,679 कोटी एवढा निधी जो आहे वितरण करण्यास राज्य सरकारने मान्यता देत आहे। सदर मासिक विवरणपत्रानुसार निधी पुढे मागे ओढून घेण्याची सुविधा अर्थसंकल्पीय अंदाज विवरण आणि संयंत्रण प्रणालीद्वारे देण्यात आलेला आहे। आता हा जो निधी आहे नोव्हेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन्ही महिन्यांसाठी असेल। हा निधी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण करण्यासाठी डीबीटीद्वारे पोर्टलद्वारे वितरित करण्याचा शासनाचा निर्णय घेतलेला आहे। परंतु सदरहून योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती तालुका जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भरण्याची कारवाई सुरू असल्याने सदर योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्यास विलंब होऊ नये यासाठी नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्थसहाय्याचे वितरण अर्थसंकल्पीय वितरण बीम्स प्रणालीद्वारे करण्यात येत आहे। परंतु योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर पासून तुम्हाला डीबीटी अंतर्गत हे पैसे तुमच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। सध्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे जे पैसे तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामार्फत तुमच्या थेट बँक खात्यामध्ये हे जमा केले जाणार आहे। त्यानंतर मात्र तुम्हाला जे पुढील डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो मात्र तुम्हाला डीबीटी अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहे। आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन्ही महिन्यांचे या ठिकाणी जे पैसे आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे। यामध्ये बघितलं तर संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जमातीसाठी या ठिकाणी राज्य सरकारमार्फत 10 डिसेंबर 2024 रोजीचा हा शासन निर्णय आहे। या अंतर्गत या ठिकाणी राज्य शासनामार्फत जे पैसे आहेत या ठिकाणी वितरण करण्यात आलेले। मुंबई शहरांसाठी पैसे वितरित करण्यात आलेले नाही, पण मुंबई उपनगरांसाठी या ठिकाणी जे आहेत 1,20,000 रुपये या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे। ठाणे जिल्ह्यांसाठी बघितलं तर 81,74,000 एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे। रायगडसाठी बघितलं तर 57 लाख आणि त्यानंतर रत्नागिरीसाठी सुद्धा या ठिकाणी पैसे वितरित करण्यात आलेले। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांसाठी सुद्धा पैसे वितरित करण्यात आलेले आहे। त्यानंतर नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी सुद्धा नाशिक विभागातील या जिल्ह्यांचा सुद्धा या ठिकाणी पैसे वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांचा सुद्धा पैसे वितरित करण्यात आलेले आहे। त्यानंतर नागपूर विभागामधील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना सुद्धा पैसे वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांना सुद्धा अमरावती विभागातील पैसे वितरित करण्यात आलेले आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, जालना, लातूर आणि हिंगोली अशा जिल्ह्यांना सुद्धा जे आहेत पैसे वितरित करण्यात आलेले आहेत। तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातील सर्वच्या सर्व जवळपास 36 जिल्ह्याचे जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित करण्यात आलेले। यामध्ये कोल्हापूर आणि सांगली हे 2 जिल्हे वगळले तर या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना ज्या अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांना पैसे वितरित करण्यात आलेले नाही आणि मुंबई शहर अशा 3 जिल्ह्यांच्या जे आहेत त्यांना पैसे वितरित करण्यात आलेले नाही। मात्र जे उर्वरित जे 33 जिल्हे आहेत त्या 33 जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वितरित करण्यात आलेले आहेत। हे पैसे कलेक्टर ऑफिसकडे जातील। कलेक्टर ऑफिस थ्रू तुमच्या तहसील कार्यालयामध्ये येतील आणि तहसील कार्यालय अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये येणार
आहे. हे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे पैसे आहेत. आता 3,000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये हे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता. अपडेट कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. इथे सामने जय हिंद जय महाराष्ट्र.